नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर. तुमसर तालुक्यात सध्या खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे धान रोवणी सुरू असताना गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यापुढे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून आधीच रोवलेले धानाची रोपे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वेळेत रोवणी केली होती त्यांचे पीक पाण्यात बुडाल्याने संपूर्ण मेहनत वाया गेली आहे. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी रोवणीसाठी रोपे तयार केली होती, ती रोपेही आता कुजण्याच्या स्थितीत आली आहेत. परिणामी दुसऱ्यांदा रोवणी करण्याची वेळ शेतकऱ्याला आलेली आहे. शेतकरी आधीच बियाणे, खत, मजुरी यासाठी कर्जबाजी झाले असताना आता पुन्हा एकदा शेतात खर्च करावा लागणार असल्याने आर्थिक संकट अधिक तीव्र झाले आहे. काही शेतकरी तर दुबार रोपं मिळतील याबाबतही साशंक आहेत. याबाबत शेतकऱ्यांची काय समस्या आहे ते आपण जाणून घेऊया. चक्रधर बनकर पूर्ण नुकसान झालेलं आहे. खारी डुबल्या पूर्ण. काही सरकारकडून मागणी तर काही भरपाई भेटली असा. सबिलाल किसन बनकर. पुरी शेती डुबली आमची. खाई पुरी सब 2-2.5 एकर. किती नुकसान आहे? तरी 60-70 हजार रुपये. मनोहर नेरकर डोंगरला आम्ही आपला बांधला आणि भागला. नुकसान झालं का? आता डुबले आहेत ना, आता काही निघते ना काही नाही. मला किती नुकसान आहे? आता परत खार मला दुसरी खार फेकावं लागेल. म्हणजे पुन्हा जे आमचे धान वगैरे डुबले आहेत. खाली डुबल्या खाली पूर्ण डुबलेले आहेत. तिकडच्या दोन्ही अंगच्या शेतीच्या म्हणजे पूर पावा म्हणजे आपले खाड वगैरे पावायला गेले. धान वगैरे नाही लावता आहे ते त्यामुळे पावायला गेलं आहे.